पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्यानं वाढणाऱ्या दरांनी सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. या अन्यायकारक महागाई विरोधात खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली 21 मे रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 12 तालुक्यांमध्ये एकाच वेळी आंदोलन करण्यात आलं. गगनबावडा तालुक्यातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन केलं. या प्रसंगी बोलताना गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांनी केंद्रातील चुकीच्या धोरणामुळे इंधनाचे दर गगनाला भिडलेत. याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिक आणि बळीराजाला बसतोय. महागाईमुळे जनतेचं जगणं असह्य झालं असून जोपर्यंत सरकार हे दर आटोक्यात आणत नाही तोपर्यंत काँग्रेसचा लढा सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी एस.के. पाटील यांनी बोलताना वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचं जगणं मुश्किल झालं असून सतत पेट्रोल डिझेल दर वाढत चाललेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना जागा करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. सध्या देशभर मोदी सरकारनं महागाईचा भडका उडवलेला आहे. सर्वसामान्य जनता होरपळत आहे ह्या भडक्याच्या पोटी. पेट्रोलचा तुटवडा जाणवत आहे. शेतकऱ्यांना आणि वाहनांच्या रांगाकडे लागलेल्या आहेत. शेतकऱ्यांना डिझेल मिळणं असं झालं आहे. एकदम खरीप तोंडावर आता सध्या आलेलं आहे आणि काही ठिकाणी डिझेल तर अजिबात मिळत नाही. त्या मोदी सरकारनं सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडायची भूमिका घेतलेली आहे आणि मोदी मात्र प्रदेशवारीवर फिरत आहे आणि जनता ह्या महागाईच्या ह्याच्यामध्ये होरपळत आहे. त्या मोदी सरकारचा या जनतेच्या वतीनं आम्ही धिक्कार करत आहोत. या आंदोलनात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बजरंग पाटील, सभापती छाया देसाई, उपसभापती राजेश पाटील, पंचायत समिती सदस्य अमर कांबळे, शुभांगी संगपाळ, बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील, माजी सभापती बंकट थोडगे, पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील, कारखान्याचे संचालक दत्तात्रय पाटणकर, महादेव पडवळ, रामचंद्र पाटील, पांडुरंग पडवळ, उदय देसाई, अभय बोभाटे, सहदेव कांबळे, शहाजी पाटील, सूर्यकांत पडवळ, दगडू जाधव, प्रकाश पाटील, पांडुरंग भोसले, एस.के. पाटील, प्रकाश देसाई, कुंडलिक संगपाळ, पी.जी. वरेकर, सर्जेराव चौधरी, संभाजी पाटील, उदय पडवळ, शिवाजी राऊत, आजी माजी सरपंच, विविध सेलचे पदाधिकारी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.